तर 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी दिली। आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आपण तुम्हाला कालच सांगितलं होतं सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकार पैसे सोडणार आहे। आलेल्या माहितीनुसार अखेर आता पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत 2 मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत। आता बैठकीमध्ये नेमके कोणते 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता कसली काळजी व तुम्हाला आता चिंता करायची गरज नाहीये। जर या 13 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल किंवा या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला चिंता करायची नाहीये, कसली प्रतीक्षा करायची नाहीये। डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आता माहिती दिलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे आता पैसे वाटप होणार आहेत। सर्व काही याद्या आता आपण बघणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज सविस्तर बातमी बघायला मिळेल व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर आपण जिल्ह्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता अखेर मोठा निर्णय जाहीर झाला। सर्व लाडक्या बहिणीला सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो। या ठिकाणी बघू शकता सकाळीच मंत्रिमंडळातून मोठा निर्णय जाहीर करत सरकारने माहिती दिली। 13 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाची यादी सरकारने आता जाहीर केलेली असून सर्व महिलांना दिलासा देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। मात्र बैठकीमध्ये सरकारने 9 जिल्हे जाहीर केले। मात्र त्यावेळेस एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणीला 9 जिल्ह्यात नाही तर आता 13 जिल्ह्यात पैसे देऊ। त्यानंतर सरकारने लगेच 13 जिल्ह्यांचा प्रस्ताव जाहीर केला व एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता 13 जिल्ह्यात पूर्ण पैसे सर्वात आधी हे वाटप होणार आहे। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला काळजी करायची नाहीये। तुम्हाला तर माहितीच असेल एकनाथ शिंदे जे शब्द देतात ते पूर्ण करत असतात, त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट 13 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हा पहिला टप्पा आता सोडण्यात येणार असून या 13 जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल किती तर 2330 रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारने दिलेली असून एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता ही माहिती शेवटपर्यंत बघा। आता त्यांनी काय सांगितलं आहे, कोणत्या जिल्ह्यात किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार, आज किती जिल्ह्यात येऊ शकतात, उद्या किती जिल्ह्यात येऊ शकतात, सर्व काय आता डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता त्या याद्या देखील तुम्हाला दाखवणार असून ते बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते 13 जिल्हे आहेत आता त्या 13 जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये कशी मिळवायचे हे देखील तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला जास्त रक्कम मिळेल व गॅस सिलेंडरचा हप्ता सर्व बहिणीला आता 100% मिळणार आहे। नवरात्र सणामुळे सर्व बहिणींना आता ही खुशखबर मिळणार आहे, त्यामुळे गॅस सिलेंडरचा आपण हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर पैसे मिळत नसतील तर आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला आता आपण यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सांगितलं होतं सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर होतील, मात्र सरकारने 2 ऐवजी 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिली यादी आलेली असून जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर चांगला दिलासा मिळेल, कारण पहिल्या यादीमध्ये सर्वात आधी पहिला टप्पा वाटप होणार। 67 लाख बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत। यामध्ये 13 जिल्हे आपल्याला बघायला मिळणार आहेत। पहिल्या यादीमध्ये आता सरकार 67 लाख बहिणींचं नाव घेत आहे। यामध्ये आता तुमचं पण नाव आलं तर इकडे बघा, मग तुम्हाला आता हप्ता 1500 नाही तर पहिल्या यादीत नाव आल्यावर डायरेक्ट 3000 रुपये हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। होय तुम्ही म्हणत असाल 3000 रुपये का, तर आता नवरात्र सण असल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट तर देणार आहे। डायरेक्ट आता 1500 ऐवजी 3000 रुपये हप्ता लाडक्या बहिणीला मिळून जाईल। मग तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण 3000 रुपये हप्ता भेटायला पाहिजे, तर मग काही अडचण नाहीये, तुम्हाला पण 3000 रुपये मिळतील। मात्र तुमचं पण नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। जर पहिल्या यादीत नाव घेतलं तर तुम्हाला 3000 रुपये 1500 ऐवजी 3000 रुपये डायरेक्ट हप्ता मिळेल। मग आता 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, 2 मिनिटात लगेच
सांगतो, त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही सरकारने सांगितलेलं ते काम पूर्ण केलं तर सरकार तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल व 1500 ऐवजी तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये हप्ता येईल. जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही, तर तुमच्या बँक खात्यात फक्त 1500 हप्ता येईल. कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आता त्यांचं नाव 3000 रुपयांच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यांना 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार आहेत. ते पण आता सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आता तुमचा पण फायदा नक्की होईल, कारण तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात, त्यामुळे 100% तुम्हाला रक्कम मिळणार आहे. तर आता ही सर्व काय जाणून घेण्यापूर्वी आपण काय करूयात, कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी एकदा पाहूयात. तर इकडे बघा, स्पष्टपणे यादी जाहीर झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता टोटली रक्कम सरकार सोडणार आहे, हे प्रत्येक बहिणीला माहितच आहे. तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे, तर तो आहे जालना. आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी कमेंट केल्या होत्या, आमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार. तर होय, तुमची प्रतीक्षा संपलेली असून जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये रक्कम मिळेल. जर दुसऱ्या यादीत आलं तर 1500 सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. आता जालना जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी झालेली असून 146 कोटी रुपये निधी आता जाहीर झालेला असून पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता हा निधी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला हप्ता मिळणार आहे. आता यादी तुम्हाला दाखवत आहे, लक्ष देऊन बघा. यादीमध्ये पहिला जिल्हा जालना जिल्हा पण जाहीर झालेला असून या जिल्ह्यात देखील आता पूर्ण रक्कम सोडण्यात येणार आहे. तर चला, अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये, सप्टेंबरचा 1500 हप्ता व कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता डायरेक्ट 3000 रुपये मिळेल. आता ती देखील यादी तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण आपण जिल्ह्यांची यादी बघत आहोत. 13 जिल्हे सरकारने जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा दिलेला आहे. तर आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे सांगत आहे. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघू शकता. आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला हे तर सांगितलं की पहिल्या यादीत नाव आलं तर 67 लाख बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे वाटप होणार आहेत. मात्र दुसरी पण यादी सरकारने जाहीर केली. त्या दुसऱ्या यादीमध्ये 9 जिल्हे आता सरकारने घेतले आहेत व 58 लाख बहिणींचं नाव सरकार त्या यादीमध्ये घेणार आहे. व तिसरी यादी जी आहे ती तिसऱ्या यादीमध्ये 58 लाख बहिणींचंच नाव आहे. मात्र त्यामध्ये जर विचार केला तर आता 6 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जातील व चौथी यादी जी आहे ती चौथ्या यादीमध्ये उर्वरित राहिलेल्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत. मात्र आता इकडे लक्ष देऊन बघा, जर तुमचं नाव एकदम वरची जी यादी आहे ना, पहिली यादी, या जर पहिल्या यादीत नाव आलं तर सर्वात आधी हप्ता तुम्हाला मिळेल व नवरात्र भेट म्हणून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 1500 हप्ता नाही तर डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपयांची रक्कम ही 100% मिळणार आहे. कारण सरकारने आता दसरा दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणीला मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणी खुश होण्याकरिता सरकारने हा निर्णय घेतलेला असून जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा हप्ता मिळेल. आता तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण 100% 3000 रुपये मिळायला पाहिजे, तर आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा नक्कीच 100% मोठा फायदा होणार आहे. ते मिळवण्यासाठी काय करायचं, व गॅस सिलेंडरची पण सरकार आता 830 रुपये जी रक्कम आहे ना, ही सर्व माता भगिनींना देणार आहे. मग हे पण पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण आता राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. ती सर्व काय माहिती आपण पुढे बघूया. तर चला, त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे, किती रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे, सर्व काय माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा, जिल्ह्यांची यादी पण आलेली आहे. तुम्हाला आता सांगत आहे एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले, तर इकडे लक्ष द्या. आता किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, कोणाला 3000 मिळणार, कोणाला 1500 मिळणार व आज किती रुपये मिळणार की हप्ता उद्या मिळणार आहे, सर्व काही या ठिकाणी सांगितलं आहे. तर लक्ष देऊन बघा. तर चला पाहूया. तर इकडे बघू शकता, इथे वरती लिहिलं आहे, आता मात्र लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये. लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या. एकनाथ शिंदेंनी आता सूचना दिलेल्या आहेत. तर इथे बघू शकता, पहिल्याच लाईनीमध्ये महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शिंदेंनी सूचना दिल्या. तर या ठिकाणी बघा, त्यांनी डायरेक्ट बैठकीमध्ये सर्वांना बोलावले व पहिला निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी घेतला व पैसे जाहीर केले. आता पैसे डीबीटीच्या माध्यमातून देत आहोत असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जी काय रक्कम आहे ती आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही डीबीटी देत आहोत. म्हणजे आता एकदा डीबीटी जर सुरू झाले तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये 1500 सप्टेंबरचे जमा होतील. किंवा जर पहिल्या यादीत नाव आलं तर इकडे बघा 3000 रुपये
ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही. एक मोठा दिलासा, चांगली दिलासा देणारी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही. तसा एक मोठा सरकारच्या माध्यमातून निर्णय पण आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. दिलासा देणारी बातमी आता जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी आता पूर्णपणे रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येईल. त्यामुळे आता काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका. सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे. तर चला पुढे एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं आहे व कोणते जिल्ह्यांची नावे त्यांनी सांगितले आहेत की त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे. आता त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला यादी दाखवत आहे. तर चला आता पुढच्या याद्या देखील या ठिकाणी बघण्याचं काम आता आपण करूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहीण योजना निर्णय झालेला असून पुढे त्यांनी सांगितलं की आता ते म्हटले आता योजनेसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे, पैसे जाहीर केलेले असून आता पैसे डीबीटीतून आम्ही देत आहोत असं त्यांनी सांगितलं. नंतर म्हटले की शिंदे म्हटले त्यांनी पुढे सांगितलं की आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम सोडण्यात येत आहे. 13 जिल्ह्यात पैसे आता हे कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज येईल. म्हणजे त्यांनी सांगितलं आता पैसे वाटप आम्ही सुरू करत आहोत. कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचा मेसेज या 13 जिल्ह्यात येणार आहे. 13 जिल्ह्यातील प्रत्येक बहिणी म्हणतील की होय खरंच आम्हाला पैसे आले, सरकारने निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम वाटपाचं नियोजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री जे की लाडकी बहीण योजनेसाठी जेवढे काही पैसे लागत असतात, जेवढे काही निधी द्यायचा असतो त्याची जुळवाजुळव करत असतात ते उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यांना अर्थमंत्री पद आहे. त्यांनी देखील आता मोठा निर्णय जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले ते देखील पाहूया. तर इकडे बघा आता पूर्ण रक्कम खात्यात सोडण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं व पुढे म्हणाले की आता 13 जिल्ह्यातील पैसे पूर्ण वाटप होता. लगेच दुसरा टप्पा उर्वरित जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अजून 9 जिल्ह्यात पैसे येतील. पण हे काम केलं तरच सर्वात आधी हप्ता मिळणार आहे. अन्यथा डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या 9-10 तारखेला मिळू शकतो. मग आता तुम्हाला हप्ता लवकर आताच पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेलं तात्काळ आता एक काम करून घ्या. ते काम छोटंसं आहे. ते काम केलं तर सप्टेंबरचा हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील. कारण ते काम जर तुम्ही आता 2 दिवसाच्या आत केलं नाही तर मग तुम्हाला इथून पुढे कसलेच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत. त्यामध्ये तुम्ही पात्र होऊ शकणार नाहीत. त्यानंतर तुमचा सप्टेंबरचा हप्ता पण खूप उशिरा मिळू शकतो. त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता उशिरा मिळू शकतो. त्यासाठी जर इथून पुढे लवकर हप्ता पाहिजे असेल व आता सप्टेंबरचे पण पैसे लवकर पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता करावी लागणार आहेत. नेमकी ती 2 कामे कोणती आहेत आता तुम्हाला लगेच एका मिनिटात सांगणार आहे. ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा फायदा होईल. तुम्हाला सर्व काही रक्कम मिळेल व सप्टेंबरचा हप्ता पण आता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल व तो डायरेक्ट ते काम केल्यामुळे 3000 रुपये जास्त हप्ता तुम्हाला मिळू पण शकतो. तर चला आता ते पण बघूया. तो कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्या जिल्ह्यांची पण लिस्ट आता एका मिनिटामध्ये पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढची यादी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर बघा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे. ते सांगितलं आहे की आता सर्वात आधी हप्ता आता आम्ही देणार आहोत. डायरेक्ट ऑक्टोबरचे पैसे पण पुन्हा लवकर मिळतीलच. त्यासाठी काम करून आता लगेच ठेवा. आता सप्टेंबरचे पैसे तर जमा होण्यास सुरुवात होणारच आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता काळजी करायची नाही, चिंता करायची नाहीये. तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीला फक्त एक काम करण्याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे हप्ता लवकर मिळून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी दाखवलेली असून इथे सांगितलं आहे की आता काहींच्या बँक खात्यात पहिल्या यादीत नाव आल्यावर डायरेक्ट 1500 रुपये पैसे नाही तर डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये हे मिळतील. व तुम्हाला जास्त रक्कम पाहिजे असेल तर आता सरकारने हे काम सांगितलं आहे करून घ्या जेणेकरून जास्त हप्ता व गॅस सिलेंडरचे पण पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर त्यासाठी काय काम करायचं ते देखील आता एका मिनिटात लगेच सांगत आहे. त्यापूर्वी कोणत्या 13 जिल्ह्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची एकदा आपण यादी पाहूयात. तर इकडे बघा स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटली रक्कम आता सोडण्यात येणार आहे. आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे हप्ता माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कुणालाही कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात होत असल्यामुळे प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळालेला आहे. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड असून नांदेड जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता काळजी व कसली चिंता करू नका. तुमच्यासाठी
सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 1500 सप्टेंबरचे 830 रुपये, गॅस सिलेंडरचे टोटल 2330 रुपये हे प्रत्येक माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही काळजी व कसली चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला असून सर्व लाडक्या बहिणीला प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला आता सुरुवात केली असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सर्व याद्या जाहीर झाल्याने बहिणी खुश झाल्या. आता मंत्रिमंडळातून थेट निर्णय झालेला असून मुंबईतून आता डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून 13 जिल्ह्यात हे पैशाचं वाटप होत असून आता यादी देखील सरकारने पुढे दाखवलेली आहे. तर आता यादीमध्ये नांदेड जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा या जिल्ह्यात देखील पैसे पूर्णपणे वाटपाचं नियोजन झालेलं आहे. तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम मिळणार आहे व आता 3000 रुपये जास्त हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं लगेच आता आपण बघूयात. आता फक्त जे राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा 100% होणार आहे. तर चला पाहूयात. तर इकडे बघा स्पष्टपणे माहिती आलेली असून पहिली यादी इकडे 67 लाख बहिणींची लिस्ट आता सादर झाली असून मग आता बघा पहिल्या यादीत जर नाव आलं तर 1500 नाही तर डायरेक्ट 3000 रुपये मिळणार पण आहे. त्यासाठी पहिला आधीच तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे जेणेकरून गॅस सिलेंडरची पण 830 रुपये यासोबत तुम्हाला रक्कम मिळेल. तर त्यासाठी पहिलं कोणतं काम करायचं आहे तिकडे बघा आपला आधार कार्ड जे असतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. म्हणजे जे तुमचं नाव दुसऱ्या यादीत येईल ते नाव पहिल्या यादीत येईल. पहिल्या यादीत नाव आलं की सर्वात आधी सप्टेंबरचा हप्ता जमा होईल व 1500 नाही तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. आता 3000 रुपये सरकार का देणार आहे त्याच्या मागचं कारण काय आहे तर तुम्हाला इकडे सांगत आहे. तर इकडे बघू शकता सरकारने एक माहिती दिली की आता प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही दिलासा देणार आहोत. त्याचं कारण म्हणजे आता सप्टेंबरचा हप्ता 1500 तर मिळणार पण तुम्ही म्हणत असाल अजून 1500 देऊन सरकार 3000 रुपये बहिणीला का देत आहे. तर त्याचं कारण म्हणजे ऑगस्टचे बऱ्याच जणांना 1500 मिळाले नव्हते. त्याचं कारण होतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी त्यांनी लिंक केलं नव्हतं. मग त्यांचं लाडकी बहीण योजनेचे हप्ता वाटपाच्या यादीत नाव आलेलं नव्हतं. मग आता त्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर लिंक केलं तर त्यांना ऑगस्टचे 1500 रुपये व त्यानंतर सप्टेंबरचे 1500 रुपये त्यांचं नाव एक वेगळ्या पहिल्या यादीत येईल व त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी सरकार 3000 रुपये सोडणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कसली काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार सर्व काही याद्या आता पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.